हालेलुया. आणि तो उद्देश काय की आपण त्या प्रभू येशूचं नाव आपल्या जीवनाच्या द्वारे गौरव करावा, त्याच्या नावाला उंच करावं, त्याची सेवा करावी. हालेलुया. ओके. तर प्रियांनो, ही वेळ आहे, आपण आता प्रभूच्या वचनामध्ये जाणार आहोत. यावेळेस आपण आपलं बायबल आपण उंच करूया आणि आपण सर्वजण एक बोली देऊया. आज मी परमेश्वराचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी देवाचं वचन माझ्या डोळ्यासमोरून जाऊ देणार नाही, तर हे वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवणार आहे. हे वचन मी दिवस आणि रात्र मनन करणार आहे. या वचनाप्रमाणे मी आचरण करणार आहे आणि हे वचन मला जीवन देणार आहे. माझ्या संबंध देहाला आरोग्य देणार आहे. या वचनाच्या द्वारे मी आशीर्वादित आहे. धन्यवाद प्रभू येशू, तुझं वचन मला दिलंस. हालेलुया. ओ, आपण प्रार्थना करूया. धन्यवाद रबा सेखिरिया. धन्यवाद 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 धन्यवाद. सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा, सर्व आदर पिता आम्ही तुला देतो. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस. आज तू या जागेमध्ये हजर आहेस. आम्ही तुझ्या नावाला महिमा देतो. पित्या, आज जे वचन आम्ही ऐकणार आहोत पित्या, ते माझ्या बुद्धीने मनाने नव्हे तर पित्या तुझ्या पवित्र आत्म्याने आज तू तुझ्या लेकरांबरोबर बोललास, म्हणून मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या पूर्ण सभेचा चालक आणि मालक पित्या तू झालास. आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, खरोखर देवाचं वचन हे अद्भुत वचन आहे. हे असंच तुम्हाला माहिती आहे, या जगामध्ये अनेक धर्म आहेत आणि ते काय करतात ना, एक रूढी परंपरा वाचायचं म्हणून वाचायचं आहे की नाही. काय मनापासून इच्छा नाहीये त्यांच्या, पण करायचं म्हणून करायचं. पूजा करायची म्हणून करायची आहे की नाही. पण प्रियांनो, आपलं जे वचन आहे, हे जे बायबल आहे, हे जीवन आहे. काय आहे? जीवन. हालेलुया. हालेलुया. आणि प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे ना. या वचनाच्या द्वारे आणि आपला जो प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियांनो, त्याच्याबरोबर आपलं एक वैयक्तिक नातं आहे. काय? एक प्रेमाचं नातं आहे. आपण प्रार्थना का करतो? जसं जगातले लोक जे पण करतात, पूजा करतात, नमाज करतात, कारण जर त्यांनी केलं नाही तर त्यांच्यावर कोप होईल, त्यांना फटके मारेल त्यांचा देव, किंवा काहीतरी होईल, काहीतरी वाईट गोष्ट आमच्या जीवनामध्ये होईल आणि मग एक कंपल्सरी काहीतरी करायचं म्हणून ते करतात. प्रियांनो, आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो, हालेलुया, आपण यासाठी प्रार्थना करतो कारण प्रभू येशूवर आपण प्रेम करतो. हालेलुया. बायबलमध्ये म्हटलं ना की त्या देवाने आपल्यावर इतकं मोठं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हालेलुया. प्रियांनो, त्याने आपल्यावर प्रेम केलं आणि त्या वधस्तंभावरील बलिदानामुळं आपल्याला समजलं की प्रेम काय आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, या जगातील प्रत्येक मनुष्य, प्रत्येक व्यक्ती हा प्रेमाचा भुकेला आहे. प्रत्येक व्यक्ती, एक टू झेड. हालेलुया. आणि प्रत्येक जण शोधत आहे की मला प्रेम हे कोण देईल. हालेलुया. आपण ज्यावेळेस लहान असतो त्यावेळेस आपण अपेक्षा करतो आपले आई वडील आपल्यावर प्रेम करतील. काही लोक, मी असं बोलेल की आशीर्वादित असतात, त्यांना आई वडिलांचं प्रेम भेटतं. काही लोक, खूप जास्त लोकांना नाही भेटत. हालेलुया. हालेलुया.
आणि मग जसं आपण मोठं होतो, आपण वेगवेगळ्या लोकांकडून अपेक्षा करतो. कधी आपण आपल्या नातेवाईकांकडून करतो अपेक्षा की हा माझ्यावर प्रेम करेल. कधी आपण अपेक्षा करतो आपल्या पतीकडून किंवा आपल्या पत्नीकडून की ह्याने माझ्यावर प्रेम करावं, हिने माझ्यावर प्रेम करावं. लेकरांकडून अपेक्षा होती. हालेलुया, लेकरांनी माझं ऐकायला पाहिजे, माझ्यावर प्रेम करायला पाहिजे. पण प्रियांनो, अनेकदा असं होतं की आपली जी अपेक्षा भंग होऊन जाते. काय होऊन जाते? अपेक्षा भंग होऊन जाते. आणि ज्यावेळेस अपेक्षा भंग होऊन जाते, माणूस निराश होतो. विशेष करून एका गोष्टीमुळे, ज्या वेळेस त्याला प्रेम भेटत नाही. हालेलुया. मला असं वाटलं होतं, हा मला असं करल, तो मला तसं करल, हा मला असं करल. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही माणसाचा आपण भरोसा करू शकत नाही. हालेलुया. जे खरं प्रेम आहे हे केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला प्राप्त होतं. हालेलुया. आणि म्हणून यिर्मयाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेले ना की ह्या जगामध्ये जे सर्व लोक आहेत आणि त्यांचं जे जीवन आहे एक फुटक्या हौदासारखं आहे. कशासारखं आहे? फुटक्या हौदासारखं. फुटका हौद तुम्हाला माहिती आहे का? फुटक्या हौदामध्ये तुम्ही किती पाणी टाका, पाणी राहतं का त्याच्यात? नाही. हालेलुया. मग तसं ह्या जगाचं प्रेम आहे. हालेलुया. या जगामध्ये आपण अपेक्षा करतो, हा माझ्यावर प्रेम करल, तो माझ्यावर प्रेम करल, तो माझ्यावर प्रेम करल. पण अपेक्षा कधी खरी होती आणि जास्तीत जास्त वेळेत पूर्ण होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, आपण ते वचन वाचूया ना. हालेलुया. आपण जरी यिर्मयाचं पुस्तक याचा 17 अध्याय, आय थिंक. हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो, ते वचन आपण वाचूया ना. आपण यावेळेस यिर्मया याचा 17 अध्याय आणि यावेळेस आपण 5 पासून सुरुवात करूया आणि यावेळेस आपण 9 पर्यंत आपण वचन वाचूया. परमेश्वर असे म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवितो, मानवाला आपला बाहू करीतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो वैरणातल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील वृक्षस्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करील. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवितो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य. तो जलतटाकी लाविलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी तटाकी पसरली. उन्हाची झळे येईल, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर इथं बायबल सांगतं ना की जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण अनेकांवर काय करतो? भरोसा ठेवतो. विशेष करून माणसावर भरोसा ठेवतो. हा मला हे करल, तो मला ते करल, तो मला तसं करल. आहे की नाही? माझे नातेवाईक मला मदत करतील, हा माझा भाऊ मला मदत करल. कोण मदत करल? भाऊ. भावाचं तर काय विचारूच नका. आजकाल सगळीकडे नुसते मोठे मोठे फोटो. माणूस कुणाला उंच करत आहे? माणसाला उंच करत आहे. आणि इथं बायबल सांगतं, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो सर्वजण बोला शापित आहे. कोण शापित आहे?
जो माणूस कुणावर भरोसा ठेवतो? माणसावर भरोसा ठेवतो. माणसावर ना, माणसाला आपला भाऊ बनवतो किंवा शक्ती बनवतो. देवाला शक्ती नाही बनवत. देवावर भरोसा नाहीये की देव माझ्या जीवनामध्ये माझं चांगलं करेल. हालेलुया. पण या माणसाचा भरोसा कोणावर आहे? त्या साहेबावर आहे, त्या भावावर आहे. लक्ष कुठं लागलेलं आहे? माणसाकडे लागलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून इथं बायबल सांगतं की तो वैरानातल्या झुडपासारखा होईल. कसा होईल? इथं बायबल सांगतं व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील वृक्षस्थळे, क्षार भूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करील. तर जो व्यक्ती प्रियांनो परमेश्वराला सोडतो आणि माणसाच्या मागे पळतो. कुणाच्या मागे पळतो? माणसाच्या मागे पळतो. त्याचं काय होणार आहे? बायबल इथं सांगतं वैरानातल्या झुडपासारखा तो होईल. कुणासारखा होईल? वैरानातल्या. पण इथं एक महत्वाचं वचन, सर्वजण माझ्या मागे बोला. जो पुरुष परमेश्वरावर भरोसा ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य. हालेलुया. तिथे बायबल सांगतं जो माणूस काय करतो? कोणत्या माणसावर भरोसा ठेवत नाही, कोणत्या साहेबावर भरोसा ठेवत नाही. आपल्याला कोणत्या माणसावर भरोसा ठेवायचा नाही, इव्हन पास्टरवर पण. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण आज अनेक असे पास्टर आहेत त्यांनी स्वतःला देव करून ठेवलेले. काय करून ठेवले स्वतःला? तुम्ही माझ्याकडे प्रार्थना केली तरच तुमच्या जीवनामध्ये कार्य होईल. तुम्ही माझ्याकडून तेल पाणी घेतलं तर चमत्कार होईल. हे एकदम चुकीचं आहे. हालेलुया. आणि फक्त माणसाचं नाव उंच नका करू, येशूचं नाव उंच करा. हालेलुया. कोणी पण XYZ असेल त्यांनी प्रार्थना केली. हालेलुया. पण कार्य कोणी केलं? येशूने केलं. आमेन. पण असे पण लोक आज निघाले, ते बोलतात येशूचं नाव नका उंच करू की येशूने चमत्कार केला, पास्टरचं नाव उंच करा. पास्टरनी प्रार्थना केली आणि मग आमच्या जीवनात चमत्कार झाला. हे सर्व तुम्हाला माहिती आहे, जसं बायबलमध्ये म्हटलं शेवटच्या काळामध्ये काय होतील? खोटे संदेश येतील, ते आलेले आहेत. हालेलुया. प्रियांनो, म्हणून आपल्याला अशा लोकांपासून काय राहायचंय? सावध राहायचंय. हालेलुया. आणि मग म्हणून इथं बायबल सांगतं ना की जो माणूस माणसावर अवलंबून राहील तो कसा होईल? शापित होईल, वैरानातल्या झुडपासारखा होईल. असं झाड ज्याला पाणी नाही. जर एक झाड आहे आणि त्याला पाणीच नाहीये, तो कसा होईल? सुकलेला पूर्णपणे. त्याला फळ येईल का? नाही. पण प्रियांनो, जो माणूस परमेश्वरावर भरोसा ठेवतो, हालेलुया, कुणावर भरोसा ठेवतो? इथं बायबल सांगतं की तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. कसा होईल? आता जर एक झाड पाण्याच्या किनाऱ्यामध्ये लावलं, जिथं एक मोठी नदी वाहती, तिथं जर एक झाड लावलं तर काय होणार आहे? ते झाड हिरवगार राहणार आहे, त्याला फळ येणार आहे. हालेलुया. हालेलुया. तसंच म्हणून इथं बायबल सांगतो की तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपले मुळे नदी किनारी पसरील. उन्हाची झळे येते तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. आवर्षणाच्या वर्षी, सर्वला आवर्षणाच्या वर्षी, दुष्काळाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. आता महत्वाची गोष्ट प्रियांनो, दुष्काळाच्या वर्षी, ना
सर्व गोष्टींची कमी आहे, पण हा माणूस जो देवावर भरोसा ठेवतो, हालेलुया, त्याला त्या दुष्काळाच्या वेळेस देखील ज्या सर्व जगातल्या लोकांना सर्व गोष्टींची टंचाई पडते, पण हा माणूस जो परमेश्वरावर भरोसा ठेवतो त्याला कोणत्याच चांगल्या वस्तूची कमी पडणार नाही. हालेलुया. आणि बायबलमध्ये अनेक उदाहरण आहेत. पहिलं उदाहरण म्हणजे एलिया. बायबल सांगते इस्रायल देशामध्ये काय पडला? दुष्काळ. हालेलुया. पण परमेश्वराने एलियाला सांगितलं काय कर तू? हालेलुया. कोणतं तळ होतं ते? बायबल सांगते ना तिथे एक तळ होतं आणि परमेश्वराने त्याला ऍड्रेस सांगितला, इथे इथं पाणी आहे, तिथं जा आणि तिथं तुला पाणी भेटेल. हालेलुया. पण इतकंच नव्हे, परमेश्वर त्याला बोलला, हालेलुया, फक्त मी तुला पाणी देईल असं नाही, तर मी कावळ्यांना आज्ञा दिलेली आहे, ते कावळे मांस घेऊन येतील आणि तुला अन्न देतील. कोण अन्न देतील? आमेन. तर विचार करा प्रियांनो, हे वचन सिद्ध झालं. जो माणूस परमेश्वरावर भरोसा ठेवतो, काय होईल त्याला? काय होईल त्याचं? दुष्काळाच्या वेळेस देखील, हालेलुया, त्याच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीची कमी राहणार नाही. पण जो नुसता भाऊ भाऊ करत राहतो, भाऊ 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 भाऊ, आहे की नाही? नातेवाईक 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 नातेवाईक, ह्याच्या मागं पळ, त्याच्या मागं पळ, ह्याला खुश कर, त्याला खुश कर, नुसतं जगाला खुश कर, पण देवाला नको खुश करू. कुणाला खुश कर? नाही, त्यांनी बोलवले, मला गेलं पाहिजे ना, कारण मी गेलो नाही तर त्याला खूप दुःख होईल. हालेलुया. पण देवाचं काय घेणं देणं नाहीये. हालेलुया. चर्चला कधी नाही, देव समजून घेतो, काय देव सर्व समजून घेतो. हालेलुया. कधी नाही आलं, कधी आलं, कधी. आपण एक जगामध्ये राहतो, आपल्याला जगामध्ये जगावं लागतं, इकडं जावं लागतं, तिकडं जावं लागतं. हालेलुया. देव समजून घेऊ शकतो, पण माझा नातेवाईक, माझा साहेब, तो नाही समजून घेऊ शकतो. कोणाला पहिलं स्थान दिलं? माणसाला. प्रियांनो, ज्यावेळेस आपण माणसाला पहिलं स्थान देतो, इथं बायबल सांगतो तो माणूस काय होईल? शापित. एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. जे संकट येतं, समस्या येतात, प्रॉब्लेम येतात, हालेलुया, अनेकदा असे संकट येतात ना की माणसाला आपल्याला त्या संकटातून बाहेर काढणं शक्य नसतं. काय? माणसाला भाऊ किती हुशार असू द्या, तर भाऊ तुमचा कॅन्सर बरा करणार. भावाकडे किती पैसा असू द्या, हालेलुया, तो तुम्हाला मरणातून जिवंत करणार आहे. हालेलुया. तुम्ही ज्या माणसाकडं, मला माहिती तो खूप हुशार आहे, तो खूप बुद्धिमान आहे की नाही, पण प्रियांनो, तो तुमच्या मुलांना दारूच्या व्यसनातून मुक्त करू शकत नाही. हे काम फक्त येशू करू शकतो. हालेलुया. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, की परमेश्वरावर भरोसा ठेवा. कुणावर भरोसा ठेवा? कोणत्या माणसावर नाही. सर्वात पहिला भरोसा आपला कुणावर पाहिजे? परमेश्वरावर. आमेन. अजून एक महत्वाचं वचन या अध्यायामध्ये आपण वाचूया. आपण याच अध्यायामध्ये इर्मियाचा 17 अध्याय, आणि प्रियांनो यावेळेस आपण 13 वचन वाचूया. 13. हे परमेश्वरा, इस्रायलाच्या आशा कंदा, तुझा त्याग करणारे सर्व फजित होतील. मजपासून फितरणाऱ्यांची नावे धुळीवर लिहिली जातील. कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा, त्याचा त्यांनी त्याग केला आहे. आणि हे परमेश्वरा, मला बरे कर म्हणजे मी बरा होईल, मला तार म्हणजे मी तरेन, कारण तू माझा स्तवन विषय आहेस. आमेन.
प्रियानी तर बायबल सांगतं, सर्वजण माझ्या मागे बोला, कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे. परमेश्वर कोण आहे? जिवंत पाण्याचा झरा. आणि या जगामधले सर्व लोक कोण आहेत? फुटके हौद आहेत. पण माणसाला काय चांगलं दिसतं? फुटके. हा साहेब लय मोठा आहे की नाही, हा भाऊ मला मदत करल. अनेकदा माणूस कुणाकडे बघतो? मानवाकडे बघतो. मानवाला आपला बाहू करतो. आणि जो जिवंत देव कोण आहे? जिवंत देव हा कोण आहे? जिवंत पाण्याचा झरा. हालेलुया. फुटके हौद प्रियांनो, त्याच्यामध्ये पाणी येतं, 1 तास राहतं, जिरून जात. आणि ठीक आहे, असं झालं की तुम्ही बरोबर ज्यावेळेस ते भरलं होतं ना त्यावेळेस तिथे गेला आणि तुम्हाला दिसलं पाणी. हालेलुया. तुम्हाला अरे वा किती पाणी. हालेलुया. तुम्ही 2 घंट्याने तिथं जाता, ते खाली झालेले. हालेलुया. माणूस असा असतो, माणसाचं जीवन असं खाली वर. पण परमेश्वर हा जिवंत पाण्याचा झरा आहे. आमेन. तुम्ही जर जिवंत पाण्याचा झरा म्हणजे माहिती तुम्हाला, जिथून पाणी नेहमी वाहत राहतं. किती पाणी काढा. हालेलुया. पाणी संपत नाही. हालेलुया. आपला प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. हालेलुया. तर खरोखर मी प्रभूला खूप धन्यवाद देतो ना. मागच्या हप्त्यामध्ये आम्ही गोव्याला गेलो होतो. हालेलुया. आणि इतकं सुंदर होतं ते गोवा. खूपच छान आहे. हालेलुया. सर्वजण प्रार्थना करा, एकदा आपली चर्चची ट्रिप पण तिथं जायला पाहिजे. आमेन. हालेलुया. आणि इतकं हिरवगार, सगळीकडं पाणीच पाणी. विशेष करून साऊथ गोवामध्ये आम्ही होतो. आणि तिथं तुम्हाला अशी जमीन दिसणारच नाही, सगळीकडे तुम्हाला झाडच दिसतात. झाड, पूर्ण झाड. हालेलुया. आहे की नाही? कुठं ते नारळाचे झाड, कुठं सुपारीचे झाड, कुठं काजूचे झाड, कुठं सागवानचे झाड, जंगल. शहरामध्ये जरी तुम्ही गेला, सिटीमध्ये जरी तुम्ही गेला, सिटीमध्ये पण तुम्हाला झाडच दिसतील. असं ग्राउंड आहे ना, असं आपण इथं पाहतो, इथं ग्राउंड आहे, असं ग्राउंड तुम्हाला दिसणारच नाही. तिथं तुम्हाला झाडच दिसणार. हालेलुया. आणि खरोखर तुम्हाला माहिती, देव आपल्या बरोबर नेहमी बोलत असतो. आमेन. हालेलुया. तुम्ही कुठं पण जा, देव आपल्या बरोबर बोलत असतो. आमेन. आणि खरोखर माझ्या अंतःकरणामध्ये देव बोलायला लागला. हालेलुया. की खरोखर इकडचे जे लोक आहेत यांना किती आशीर्वादित आहे. सर्व हिरवगार आहे त्यांच्यासाठी, आहे की नाही? आणि जे लँड आहे, जी जमीन आहे, ती त्यांचा पुरवठा आहे. त्या जमिनीमधून त्यांना काय भेटते? काजू भेटते, त्यांना नारळ भेटते, त्यांना फणस भेटते. सगळीकडे हे झाड म्हणजे असे कॉमन आहेत. आपल्या इथे जसे बाबळीचे झाड दिसतात ना आपल्याला, तसे तिथं काजूचे झाड कॉमन आहेत, तिथं फणसाचे झाड कॉमन आहेत. आणि खरोखर प्रियांनो, ही असं परमेश्वराने माझ्या अंतःकरणामध्ये ते वचन टाकलं. हालेलुया. की या लोकांच्या सर्व गरजा परमेश्वर आपोआप भागवते. आणि मला लगेच एदेन बागेची आठवण आली. मी ते सर्व बघितलं तिकडचं. हालेलुया. मी म्हटलं खरं किती सुंदर आहे, किती छान आहे. हालेलुया. एदेन बाग पण असाच असेल.
बाबळीचं एक पण झाड नाही दिसलं मला. तुम्हाला दिसलं का? नाही दिसलं ना. काटेरी झाडे तिथं नव्हती. सगळीकडं एक तर काजूचे झाड किंवा मग नारळाचे झाड, नाही तर आपण पाहतो ना शोचे झाड आपोआपच येतात तिथं सर्व काय. हालेलुया. तर खरोखर प्रभूने माझ्या अंतकरणामध्ये तिथं असताना हे वचन टाकलं ना की ही जमीन नॅचरली आपोआप या लोकांचा काय करते, पुरवठा बनवते. आमेन. हालेलुया. आणि परमेश्वराने माझ्या अंतकरणामध्ये एक वचन टाकलं. हालेलुया. परमेश्वर मला बोलला, जरी ना इकडच्या लोकांना जी जमीन आहे त्यांच्या सर्व गरजा भागवते, पण माझ्या मुला तुझ्या सर्व गरजा मी भागवणार आहे. तुझ्या सर्व गरजा. आता म्हणजे खरोखर असं झालं ना की देवाचा आत्मा आपल्या बरोबर बोलतो आणि मग परमेश्वराने हे वचन मला आठवण करून दिली ना. ते वचन हे ना की परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा, जो बोला परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा. ते गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, आपला परमेश्वर कोण आहे? जिवंत पाण्याचा. तो तुमची प्रत्येक गरज भागवणार आहे. किती गरज भागवणार आहे? प्रत्येक गरज. कोण भागवणार आहे? प्रभू येशू ख्रिस्त आपली प्रत्येक गरज भागवणार आहे. आपल्याला कोणत्या माणसाकडे बघण्याची गरज नाही. हालेलुया. हा मला मदत करेल, तो मला मदत करेल, हा भाऊ मला मदत करेल. इव्हन आपल्या आईवडिलांकड, इव्हन आपल्या पतीकड, पत्नीकड, कुणाकडेच बघण्याची गरज नाही. आपल्याला सर्वात पहिल्यांदा बघायचंय प्रभू येशूकडे. हालेलुया. काही गोष्ट लक्षात ठेवा, माणसाचं काय भरोसा लायक काय नसतं. माणसाचा मूड आहे, तो तुम्हाला मदत करेल. तुम्ही जर त्याच्यावर आदी झाला, त्याच्यावर अवलंबून राहिला आणि तुम्ही तुमची पूर्ण अपेक्षा त्या माणसावर लावली आणि तो बोलतो मला नाही जमणार, मला लगेच अंतकरण कसं होऊन जातं, खचून जातं. आता माझं कसं होणार. हालेलुया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, जे प्रभू येशूवर भरोसा ठेवतात, हालेलुया, जे देवाच्या वचनावर भरोसा ठेवतात, हालेलुया, त्यांना माहितीये माझा देव माझी प्रत्येक गरज भागवणार आहे. हालेलुया. मला कोणत्या माणसाकडे बघण्याची गरज नाहीये, कोणत्या माणसाच्या मागे धावण्याची गरज नाहीये. हालेलुया. मला फक्त एक गोष्टीची गरज आहे, मला प्रभू येशूकडे पाहण्याची गरज आहे. आमेन. हालेलुया. प्रियांनो, तिथं जसं मी तुम्हाला सांगितलं ना की जसं आम्ही त्या गोव्यामध्ये होतो, देव माझ्या बरोबर बोलत होता आणि देवाने एक संदेश मला दिला. हालेलुया. देव माझ्या बरोबर बोलायला लागला, जसं मी तुम्हाला सांगितलं. हालेलुया. तिकडचं सर्व ते पाहून, हालेलुया, या जगामध्ये ना 3 प्रकारचे लोक आहेत. किती प्रकारचे लोक आहेत? किती प्रकारचे लोक आहेत? 3 प्रकारचे लोक आहेत, है ना. सर्वात पहिले लोक मला द्या. कोणते लोक आहेत? त्यांचा स्वभाव कसा आहे? त्यांना फक्त एकच माहिती आहे, मला द्या. मला नाहीये, मला द्या, मला द्या, मला द्या, आहे की नाही. दुसऱ्या प्रकारचे लोक असे आहेत या जगामध्ये, हालेलुया, ते बोलतात मी नाही देणार. काय बोलतात? जे माझं आहे ते माझं आहे, जे माझं आहे ते माझं आहे आणि मी ते तुला देणार नाही. हे कमवण्यासाठी मी खूप घाम गाळलाय, मी खूप कष्ट केले, आता हे मी एन्जॉय करणार, हे माझं आहे. ओके. दुसऱ्या प्रकारचे लोक. तिसऱ्या प्रकारचे लोक प्रियांनो असे, हालेलुया, ते बोलतात हालेलुया, माझ्याकडं जे सर्व आहे हे देवाच्या आशीर्वादामुळे, हालेलुया, आणि म्हणून मी देणार. काय करणार?
देणार. मी घेणार नाही तर मी देणार. मी घेणार नाही तर मी देणार. ते किती प्रकारचे लोक झाले? 3. तर सर्वात पहिले लोक काय करतात? द्या द्या द्या. तुम्हाला माहिती आहे का, या जगामध्ये एक प्रकारचे किडे असतात. काय असतात? त्यांना बोलतात पॅरासाइट्स. काय बोलतात त्यांना? आणि हे पॅरासाइट्स काय करतात माहितीये का? दुसऱ्यांना चावून खातात. दुसऱ्यांना चावतात आणि खातात. पॅरासाइट्सचं काम काय? दुसऱ्यांना खायचं. हाच स्वभाव कोणामध्ये? सैतानामध्ये. चोर कशासाठी? चोरी. ओके. तर तुम्हाला माहिती आहे, या जगामध्ये असे लोक आहेत. आणि या जगामध्ये मी असं बोलेल, जास्तीत जास्त लोक असेच आहेत. कसे? मला द्या, मला द्या. माझ्याकडे कमी आहे, मला द्या. नाही? तर प्रियांनो, आपल्याला असं जीवन जगण्यासाठी देवाने पाचारण केलं नाही. हालेलुया. हे जे जीवन आहे फक्त घेणार घेणार घेणार, हे एक शापित जीवन आहे. कोणतं जीवन आहे हे? शापित. जे फक्त घेतात घेतात घेतात, त्यांचं जीवन कसं आहे? शापित जीवन आहे. आणि म्हणून आपल्याला फक्त घेणारं नाही बनायचंय. हालेलुया. इवन जसं मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगितली, या जगामध्ये असे लोक आहेत जे काय करतात? मी काम केलं, मी कमवलं, मला मिळालं, आता हे माझं आहे, आता मी हे एन्जॉय करणार. ते चोरी नाही करत दुसऱ्यांकडून नाही घेत. हालेलुया. पण ते काम करतात. हालेलुया. मेहनत करतात, घाम गाळतात. आणि सर्वांनी मेहनत करणं आणि काम करणं ही देवाने दिलेली काय आहे? आज्ञा आहे. जर तुम्ही काम करत नाही तर बायबलमध्ये असं म्हटलं, गरिबी दरोड खोराप्रमाणे तुम्हाला गाठणार आहे. कशी गाठणार आहे? तर आम्ही एक व्हिडिओ बघत होतो आणि एक आजीबाई होत्या 65 इयर्सच्या. किती? 65 वर्षाच्या. त्यांच्या घरासमोर त्यांचीच एक रिक्षा होती, अशीच पडून होती 1 वर्षभरापासून. त्या आजीबाई बोलल्या, ही रिक्षा अशीच पडू नये. त्यांनी त्याच्या मुलाला बोललं, मला शिकवा ही रिक्षा. त्या आजीबाई शिकल्या आणि रिक्षा चालवत येतात 65व्या वर्षी. मला असं वाटतं अनेकांनी त्यांचा व्हिडिओ बघितला असेल. हालेलुया. मी म्हटलं, तरुणाच्या तोंडात असे फटके मारावात ना, ते घरी बसलेले. ह्या म्हाताऱ्यांकडे बघा आणि शिका. 65 वर्षाची म्हातारी. तुमचे हात चांगले, तुमचे पाय चांगले, तुमचे डोळे चांगले, सर्व काही चांगले, मग घरात बसून काय अंडे देताय का? मी तर ह्या मताचा आहे. हालेलुया. 22 वर्षानंतर सर्व जे आई वडील आहेत त्यांनी त्यांच्या मुलांना घरातून हाकलून दिलं पाहिजे. शिक्षण करायचं 22 वर्षापर्यंत, 23 मास्टर्स करून द्या त्यांना. पण त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पायावर उभं राहायला पाहिजे. कामाला लागा. आणि कामाला नाही लागायचंय तर आमच्या घरात नाही राहायचं, आम्ही फुकट नाही पोचणार आहे तुम्हाला. आणि मी हे खूप सिरियसली बोलत आहे. मी तुम्हाला असंच नाही बोलत आहे, हे देवाचं वचन आहे. हालेलुया. बायबलमध्ये असं म्हटलं, जो काम करत नाही त्याने खाऊ सुद्धा नाही. हालेलुया. पण आता आपण जसं मी तुम्हाला सांगितलं प्रियाने, हे पण चांगले लोक आहेत, ठीक आहेत, म्हणजे नाही का, स्वतःचं काम धंदा करतात, खातात. हालेलुया.
ते जे बायबलमध्ये लिहिलेले. आमेन. आपण वाचूया ते वचन म्हणजे तुम्हाला समजेल. आपण जर इफिसकरास पत्र याचा आपण हालेलुया, थँक यू जीसस, 4था अध्याय आणि यावेळेस आपण 28 वचन वाचूया. 28. चोरी करणाऱ्याने पुन्हा अगदी चोरी करू नये, तर गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे उत्तम ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे. हालेलुया. तर प्रियानी, द बायबल सांगतं चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, तर त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे. हालेलुया. तर बायबल काय सांगतं? काय करावं माणसाने? आपल्या हाताने काय करत राहावं? घरात बसून राहू नका. काय करा? उद्योग करा, काम करा. आज तर खूप कामाच्या संधी आहेत सर्वांसाठी. जर एक म्हातारी 65 वर्षाची म्हातारी जर रिक्षा चालवू शकते, जे तरुण ताठे ते पण रिक्षा चालवू शकतात. सांगू नका आम्हाला काम भेटत नाही, रिक्षा चालवा. आमेन. रिक्षाने चालवताय, झोमॅटोवर जा. काय लाज आहे? कोणतंही काम करण्यामध्ये कोणतीच लाज नाहीये. स्विगीवर जा. हालेलुया. लोक रोजचे हजार रुपये कमवतात. विजयने मला सांगितलं. विजय पण करत होता माग. हालेलुया. पण फुकट बसून हातावर हात धरून बसू नका. काम करा, उद्योग करा. बायबल काय सांगतं? काय करा? आपल्या हातांनी. इथे बायबलमध्ये म्हटलं जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे. आता अजून एक वचन मी तुम्हाला सांगतो. कदाचित ते तुम्हाला टोचल, पण ते टोचले तरी चांगलंच आहे. टोचू द्या, काय नाही होत. कधी कधी टोचणारे शब्द चांगले असतात, है की नाही? बरोबर आहे. हालेलुया. ओके, आपण बघूया तेसलोनिकरास पत्र याचा तेसलोनिकरास दुसरे पत्र आणि यावेळेस प्रियांनो आपण इथं काय महत्वाची वचनं वाचूया. हालेलुया. हे सर्व पाऊलाने लिहिलेले पत्र आहे. कुणी लिहिलेले? पाऊल. नवीन कराराचे खूपशे जे पुस्तक कुणी लिहिले? पाऊलाने. आणि हा पाऊलाने कशाविषयी सांगितलं? कृपेविषयी. कशाविषयी सांगितलं? आपलं तारण कसं झालं? कृपेने, विश्वासाच्या द्वारे. हालेलुया. मग काय वर्षापूर्वी एक भाऊ होता जो खूप कृपा करायचा. काय करायचा? मग तो बोलला माझ्यावर कृपा आहे, मला काम करायची गरज नाही. काय बोलला? माझ्यावर काय कृपा आहे, मला काम करायची. आता हे त्यांनी कुठून शिकलं मला नाही माहिती, पण पावलाने तर कृपेविषयी असं सांगितलं नाही. पावलाने इथं काय शिकवलं होतं? काय करावा? प्रत्येक व्यक्तीने आपल्या हातांनी उद्योग करावा. आता आपण पुढे जाऊया आणि अजून एक महत्वाचं वचन आपण बघूया. आपण तेसलोनिकरास दुसरे पत्र याचा 3रा अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण 6 पासून सुरुवात करूया आणि यावेळेस आपण 10 पर्यंत वचन वाचूया. हे 11 पर्यंत वाचा. 11 पर्यंत. बंधुजन हो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने तुम्हास आज्ञा करीतो की अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व आम्हापासून मिळवून घेतलेल्या विधीप्रमाणे
न चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर राहावे. इथं बायबल काय सांगतं? जे अव्यवस्थितपणे चालत आहेत, कसे चालत आहेत? अव्यवस्थित. त्यांच्यापासून काय राहा. आता हे अव्यवस्थितपणे चालणारे कोण आहेत आपण बघूया. वाचा. आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे. आम्ही तुम्हामध्ये अव्यवस्थितपणे वागलो नाही. पाऊल काय म्हणतो? आम्ही तुम्हामध्ये अव्यवस्थित. पुढं 8 वचन. आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही. काय म्हणतो? आणि आम्ही कुणाचे अन्न फुकट खाल्ले नाही. कुणाचे अन्न फुकट खाल्ले. फुकट. पुढं. तुम्हातील कोणावर भार घालू नये म्हणून आम्ही श्रमाने व कष्टाने रात्रंदिवस काम केले. पाऊल काय म्हणते? आम्ही श्रमाने व कष्टाने दिवस आणि रात्र काय केलं? काम केलं. फुकट भाकर खाल्ली नाही. काय सांगत इथं पाऊल? फुकट कुणावर भार झालो नाही. पुढं वचन वाचा. आम्हास अधिकार नाही असे माझे म्हणणे नाही, तर आमचे अनुकरण करण्यास आम्ही आमचा कित्ता तुम्हास द्यावा म्हणून असे केले. हालेलुया. आता बघा, महत्वाची गोष्ट, पावलाला काम करायची अजिबात गरज नव्हती. पावलाला अधिकार होता की त्याने सर्वांकडून अर्पण, दशमांश, ऑफरिंग घ्यावं, कारण की तो देवाची सेवा करत होता. आणि देवाचं वचन सांगणे सर्वात मोठं, सर्वात महत्वाचं काम आहे. कारण जर मी तुम्हाला सुवार्ता सांगितली तर तुम्ही नरकातून मुक्त व्हाल, तुम्ही सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त व्हाल, तुम्ही शापातून मुक्त व्हाल. वचन सर्वात मोठी. माझं असं म्हणणं आहे, या जगामध्ये जे सर्व जे प्रोफेशन आहे त्या सर्वांपेक्षा सर्वात श्रेष्ठ आपण पाहतो ना जे काम आहे, ते काम म्हणजे देवाचं वचन सांगणं. कारण वचनाने काय होतं? लोक नरकातून स्वर्गात जातात, सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त होतात, आजारातून मुक्त होतात, शापातून मुक्त होतात. हालेलुया. पण प्रियांनो, पाऊलाला हा अधिकार असताना देखील तो काम करत राहिला. कशासाठी? की त्याने सर्वांसाठी काय बनावं? एक कित्ता बनावं. कसला कित्ता बनवा? की तुम्ही काय करा? तुम्ही काम करा. वाचा. आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हाही कोणाला काम करण्याची इच्छा नसली तर त्याने खाऊही नये अशी तुम्हास आज्ञा केली. इथे बायबल सांगतं, कारण आम्ही तुमच्या बरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हाला अशी आज्ञा केली होती की कोणाला, असं बोला, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नाही. जर कोणाला काम करायची इच्छा नाही तर त्याने, बायबल काय सांगतं? खाऊ पण नाही. हालेलुया. हे कोण बोलत आहे? बायबल बोलत आहे, देवाचं वचन बोलत आहे. कोणत्या पास्टरने बोलत आहे? देवाचं वचन सांगत आहे. हालेलुया. पुढं. तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे, काही एक काम न करणारे व लुडबुडे आहेत असे ऐकतो. आता बघा, जे काम नाही करत, काम करत ते लोक काय करतात? लुडबुड करतात. काय करतात? त्यांना काय कामच नाही ना. मी इकडची पिन तिकडं, तिकडची पिन तिकडं, तिकडची पिन तिकडं, तिकडची पिन इकडं. तुला माहिती आहे काय बोललो तुझ्याविषयी? तिसऱ्याला तुला माहिती तो काय बोलला, आणि त्याचं काम हेच असतं, ह्यानी हे बोललं, त्याने ते बोललं. आता काय करायचं? लुडबुड आपल्या जीवनामध्ये काय करत आहे? लुडबुड करत आहे. हालेलुया. तर प्रियांनो, इथं बायबल सांगतं, हे जे लोक जे काम करत नाहीत ते कोण आहेत? अव्यवस्थितपणे वागणारे. आणि इथं बायबल सांगतं, जरासं म्हणजे हे वचन कठीण आहे, पण हे बायबलचं वचन आहे म्हणून मला सांगावं लागेल. हालेलुया. बायबल इथं सांगतं, जे असे अव्यवस्थितपणे तुमच्यामध्ये चालतात, जे काम करत नाहीत, बायबल सांगतं
अशा बंधूंपासून तुम्ही दूर व्हावे. काय व्हा? त्यांच्यापासून तुम्ही दूर व्हा. काय व्हा तुम्ही? हालेलुया. कारण ते तर काम करत नाही. ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या बरोबर बसता तुम्हाला पण त्यांची सवय लागणार. कोणती सवय? काम न करण्याची आणि लुडबुड करण्याची. हालेलुया. मी ते एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो. हालेलुया. जे सर्व भाऊ 25 वर्षाच्या वर आहेत, 25 वर्षाच्या वर आहेत, तुम्ही आता एक पुरुष आहात. कोण आहात? फुल्ली ग्रोन अप मॅन. तुम्ही आता लेकर नाहीये की तुम्ही जाऊन टाइमपास करावा. तुम्हाला काय करण्याची गरज आहे? काम करण्याची गरज आहे. आणि मी एक स्पष्टपणे बोलतो. हालेलुया. जे भाऊ काम करत नाहीत त्यांनी लग्नही करू नये. आता इथं बायबल सांगतं भाकर खाऊ नये, पण मी त्याच्यामध्ये अजून एक वचन सांगतो. जे भाऊ काम करत नाही त्यांनी लग्नही करू नये. त्यांनी काय करू नये? कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट तुम्ही स्वतःचं पोट भरण्यासाठीच तुमचे हातपाय हलत नाही. तुम्ही त्या बाईला आणून ठेवाल, मग तुम्हाला 2-3 लेकरं होतील. त्यांचं पोट कोण भरणार? त्यांचं पोट कोण भरणार? तुम्ही मला सांगा मंडळी. बरोबर आहे का नाही माझं? जर हा स्वतःच पोट भरत नाही, लग्न करून अजून त्या बाईला आणलं, नंतर त्याला झाले 2-3 पोरं, त्या पोरांचे पोट कोण भरणार? हालेलुया. काय खोटं बोलत आहे का बायबल? आणि ही कोणतीच गोष्ट मी माझ्या मनाने बोलत नाही. प्रत्येक गोष्ट मी वचनाप्रमाणे बोलतो. हालेलुया. जर तुम्ही व्यवस्थित, आता जर तुमचं वय, मी असं बोलेल 23च्या वर आहे, आणि तुम्ही जर काम करत नाही, काम न करणं हा शाप आहे. काय? काम न करणं शाप. शापित जीवन जगू नका. आणि जर 23 वर्षाच्या वर जर तुमचं वय आहे नाही, तर ही गोष्ट हा खूप हाय टाइम आहे. 30 वर्षानंतर तुम्हाला कोण नोकरी देणार नाही. 30 वर्षानंतर तुम्ही बाहेर गेला, आम्हाला नोकरी द्या, कोण नोकरी देणार आहे का? हालेलुया. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आपल्याला काय करायचंय? सर्व बोला, व्यवस्थितपणे वागणं. प्रत्येक गोष्टीचा एक समय असतो. बायबल सांगतं खेळण्याचा समय असतो. आपण लहान असतो, आपण खेळतो. मी खूप खेळायचो, तुम्हाला माहितीये का? घरात राहायचोच नाही, इतका खेळायचो. माझा वेळ होता तो लहानपणी खेळण्याचा. इकडं फुटबॉल खेळ, तिकडं क्रिकेट खेळ, झाडावर चढ, इकडं जा, तिकडं जा, इकडं उड्या मारा, तिकडं. वेळ असतो ना तो लहानपणी, 15-16 वर्षापर्यंत. हालेलुया. त्याच्यानंतर चांगला अभ्यास करण्याचा पण एक वेळ असतो. जर विशेष करून जे मुले 17, 18, 19 वर्षाचे, 17, 18, 19 वर्षाचे जे मुले, त्यांना मी सांगतो, हा लग्न अव्यवस्थित कोणती गोष्ट जर व्यवस्थित आहे तर उन्नती होती, प्रगती होती. हालेलुया. पण जर अव्यवस्थितपणे आपण आपले जीवन जगत आहे, देवाच्या वचनाप्रमाणे जर आपण आपले जीवन जगत नाहीये, तर काय होणार आहे? अधोगती. काय होणार आहे? म्हणून आज आपण हे समजून घेऊया. हालेलुया. महत्वाची गोष्ट काय? बायबल काय सांगत आहे? काय करा? उद्योग करा, आपल्या हाताने काम करा. आणि बायबल इथं खूप स्पष्ट आणि सक्त शब्दामध्ये सांगत आहे, जर तुम्हाला काम करायचं नाही तर खाऊ नका. आणि दुसरी गोष्ट मी ऍड केली त्याच्यामध्ये, काय? लग्न पण करू नका, तसेच राहा कुवारे. काय राहा? कुवारे राहा. आमेन.
हालेलुया. ओके, आता तिसऱ्या टाईपचे लोक मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. तर पहिले लोक आपण काय बघितले, कोण आहे? आता हे सर्व मला गोव्यामध्ये ते माझ्या बरोबर बोलत होता. मी बघितलं, अरे हे सर्व हिरवगार ह्या लोकांना जे लँड आहे किंवा जी जमीन आहे त्यांच्या सर्व गरजा भागवत आहे. हालेलुया. आणि परमेश्वराला मला बोलायला नाही, हालेलुया, हे चांगलं आहे, पण याच्यापेक्षा अजून एक श्रेष्ठ आहे, अजून एक स्टेप आहे, अजून एक चांगली गोष्ट आहे. की काय? हालेलुया. की प्रियांनो, देवाची ही योजना आहे की तुम्ही आशीर्वादित व्हावं. तुम्ही काय व्हावं? आशीर्वादित व्हावं. आणि तुमच्याद्वारे हजारो लोक आशीर्वादित. आमेन ना. तर सेकंड आपण काय बघितलं? काम करा, कमवा. हालेलुया. स्वतःचं पोट भरा, स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरा. पण आता याच्यापेक्षा पण पुढं आपण जाऊया. हालेलुया. इथं पाऊल काय म्हणतो? इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 28 वचन. 28 वचन. चोरी करणाऱ्याने पुन्हा अगदी चोरी करू नये, तर गरजवंताला त्यावेळेस आपल्या जवळ काही असावे म्हणून जे उत्तम ते आपल्या हाताने करून उद्योग करीत राहावे. हालेलुया. काय करत राहावे? इथं बायबल सांगते प्रियांनो की चोरी करू नका. काय करू नका? हालेलुया. एक मिनिट आपण जरा ठीक. हालेलुया. ओके. तर प्रियांनो, इथं देवाचं वचन आपण पाहिलं. काय सांगते इथं? चोरी करणाऱ्याने चोरी करू नये, तर त्या ऐवजी काय करावं? गरजवंताला देण्यास हातांनी उद्योग करत राहावे. हालेलुया. आता ऐकायचं देवाचं वचन काय सांगत आहे यांनो. तिसऱ्या टाईपचे लोक ना. आता पहिली गोष्ट आपण बघितलं, काय लोक फक्त घेतात. दुसरे टाईपचे आपण बघितलं, काम धंदा करतात, आपलं पोट भरतात, आपल्या परिवाराला देतात आणि आपले जीवन जगतात. ओके. पण इथं पाऊल बोलतो तुम्हाला ह्या दुसऱ्या टाईपचं पण नाही बनायचं, तुम्हाला तिसऱ्या टाईपचं बनायचं. कोणत्या टाईपचं बनायचंय? तुम्हाला का काम करायचंय? आता ही खूप अद्भुत गोष्ट आहे ना. माणसाला बोल, तुम्ही काम का करता? आमचं पोट भरण्यासाठी. आणि ते बरोबर आहे. त्या आजीचा व्हिडिओ, त्या आजीच्या व्हिडिओमध्ये ती आजी बोलेल, कोण तुम्हाला फुकट पैसे नाही देणार आहे, काम करा. काय बोलली ती आजी? कोण तुम्हाला फुकट पैसे देणार नाही, काम करा. काम केले तर पैसे भेटतील. हालेलुया. आणि तुम्ही तुमचं जीवन व्यवस्थित जगू शकता. आमेन. तर हे जे लोक, थर्ड टाईपचे लोक, तिसरी ना पातळी मी याला बोलल ती ही आहे की आपण काम करतो फक्त आपलं पोट भरण्यासाठी नाही. हालेलुया. हा, असं नाही की म्हणजे तुम्ही तुमचं पोट भरू शकत नाही. आपल्याला आपलं पोट भरण्याचं बायबल सांगतं की आपण आपलं पोट भरलं पाहिजे, आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. आमेन. पण हाच उद्देश नाहीये. उद्देश हा आहे की मी अजून अनेकांना आशीर्वाद बनावं. आमेन. हालेलुया. जे गरजवंत आहेत त्यांना मी काय करावं? द्यावं. इथं बायबल सांगते जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे. कशासाठी? की गरजवंताला देण्यास. आमेन. तर प्रियांनो, आता हे थर्ड टाईपचे लोक झाले. तिसऱ्या टाईपचे लोक झाले. हे काम का करतात? फक्त आपलं पोट भरण्यासाठी नाही करत.
या लोकांचा उद्देश काय? त्यांनी काम करावं आणि अनेकांना मदत करावी. जे भुकेले त्यांना अन्न द्यावं, जे लाचार आहेत है ना, त्यांना कदाचित हॉस्पिटलमध्ये त्यांना गरज असेल कुणाला पैशाची आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही, पण हे लोक पुढाकार घेतात आणि त्यांना औषध देतात, फुकट देतात. दुसऱ्यांचा खर्च स्वतः करतात. हालेलुया. हा कोणता झाला? तिसरा टाईप. आणि या तिसऱ्या टाईप मध्ये येशू येतो. तिसऱ्या टाईप मध्ये कोण येतं? येशू. आता बघा, आपला जो येशू स्वर्गामध्ये होता, कुठं होता? आपण इथं होतो पृथ्वीवर. आपण शापामध्ये होतो, आपण सैतानाच्या गुलामगिरीमध्ये होतो, आपण नरकामध्ये जाणार होतो. हालेलुया. येशू मस्त स्वर्गामध्ये सिंहासनावर बसून होता. लाखो करोडो देवदूत येशूची आराधना करत होते. बरोबर आहे? हालेलुया. पण आता बघा, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? ते स्वर्ग सोडलं तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि जगातल्या प्रत्येक पापी माणसासाठी. प्रभू येशूने काय केलं? मनुष्य बनला. मनुष्य बनून त्याने वधस्तंभावर त्याचा प्राण दिला है ना. आणि आपण पाहत होतो आपल्यासाठी मेला, पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. हे सर्व करून प्रभू येशू ख्रिस्ताला काय मिळालं? येशूला काय मिळालं का? पाहायला गेलं तर येशूला काहीच मिळालं नाही. आमेन. पण येशूने ते केलं. हालेलुया. का केलं? कारण देवाचा स्वभाव तसाच आहे. देवाचा स्वभाव कोणता स्वभाव आहे देवाचा? देणारा. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, देवाचा स्वभाव म्हणजे काय? देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, ज्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर आलेली आहे. ज्यांच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर आलेली आहे. हालेलुया. ते खरोखर देवाचे मुलं बनलेले आहेत. हालेलुया. ते काय करतात? देव तुम्हाला सांभाळो, मी तुमच्यासाठी फास्टिंग प्रेयर करणार, मला जेवायला नाही, मी प्रार्थना करते तुमच्यासाठी. देव नक्की तुम्हाला स्वर्गातून तुम्हाला तुमचं जेवण 100% पुरवा, किंवा भविष्यवाणी करते. मग हालेलुया. काय करतात ज्यांच्यामध्ये देवाचं प्रेम? तिसरी टाईप, येशूची टाईप. पहिली होती सैतान टाईप. सैतानासारखे लोक जे काय करतात? घ्या 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 घ्या, मी तुला मारल, मी तुझा मर्डर करल 500 रुपयासाठी, मी तुझा खून करल त्या सोन्यासाठी. असे लोक. कोणासारखे लोक येते? सैतानासारखे. दुसऱ्या टाईपचे लोक कोण आहेत? काम करणार, कमवणार, ओके, पण माझं पोट भरणार, मी दुसऱ्याला देणार नाही. पण जे येशू सारखे जे लोक आहेत ते काय करतात आपण बघूया. हालेलुया. यावेळेस आपण पहिले योहान आणि यावेळेस आपण 13 पासून सुरुवात करूया. आणि प्रियांनो यावेळेस आपण 17 पर्यंत वचन वाचूया. 13 पासून 17. तिसरा अध्याय 13 पासून 17. बंधूंनो, जग तुमचा द्वेष करीते याचे आश्चर्य मानू नका. आपण बंधू वर्गावर
प्रीती करीतो, ह्यावरून आपण समजतो की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो नरहिंसक आहे, आणि कोणाही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हास माहीत आहे. त्याने आपल्याकरिता स्वप्राण अर्पिला, यावरून आपल्याला प्रीतीचे ज्ञान झाले आहे. म्हणून आपणही आपल्या बंधूकरता स्वप्राण अर्पिला पाहिजे. तर मग आपल्याजवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याबद्दल कळवळा येऊ देत नाही, त्याच्या ठाई देवाची प्रीती कशी राहते. हालेलुया. तर प्रियांनी, द बायबल सांगतं आपण बंधुजनांवर प्रीती करतो. आपण काय करतो? प्रीती करतो. यावरून आपल्याला कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत, किंवा आपला नवीन जन्म झाला आहे. जर बोला, नवीन जन्म झाला आहे. नवीन जन्म झाला आहे. कुणाचा नवीन जन्म झाला? जो प्रीती करतो. जो काय करतो? जो माणूस प्रीती करतो त्याचा काय झालाय? जर बोला, नवीन जन्म झाला. नवीन जन्म झाल्यानंतर काय झालं? काय बनलो आपण? नवीन जन्म झाल्यामुळे काय झालं? नवीन उत्पत्ती. म्हणजे काय झालं? देवाचा स्वभाव आपल्यामध्ये आलेला आहे. कोणता आहे देवाचा स्वभाव? प्रीती. हालेलुया. तर आपल्यामध्ये कोणता स्वभाव आला आहे? प्रीतीचा स्वभाव आला आहे. हालेलुया. हालेलुया. आणि मग इथं बायबल सांगतं प्रियांनो की आपण बंधुजनावर प्रीती करतो. यावरून आपल्याला कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात. आता सर्वजण मागाबरोबर एक साथ बोला, जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. कुठं राहतो? मरणात. जो प्रीती करत नाही त्याचा नवीन जन्म झाला नाही, तो अजून त्याच्या पापामध्येच आहे. त्याच्यामध्ये अजून कोणता स्वभाव आहे? सैतानाचा स्वभाव. ओके, पुढं वाचूया. मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे तर 15 वचन. ओके, एनिवे मी बोलतो. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे, आणि कोणाही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत. तर प्रियांनो, आपण आपल्या भावाचा किंवा बहिणीचा द्वेष करतो. काय करतो आपण? हा असाच आहे, तो तसाच आहे, ह्याच्या लावा करतो, हा वाईट आहे, त्याची निंदा करतो, त्याची निंदा करतो, हा असा आहे, तो तसा आहे. जर प्रेम असतं तर काय केलं असतं? निंदा केली असती का? ज्याच्यावर प्रेम असतं आपण काय करतो? त्यांना जरी चुकलाय, बदलल, प्रभू बदलल, मी प्रार्थना करल, त्याच्यासाठी मध्यस्थी करल. देव बदलू शकतो ना आपल्या भावाला, बहिणीला? नाही बदलू शकत का? त्याचे जे पण आहे ते सर्व जगाला जाहीर करत राहायचं. तुला माहिती काय नाही काय केलं? तुला माहिती का त्याने काय केलं? काय भेटणार आहे आपल्याला हे करून? हालेलुया. आणि मग इथं बायबल सांगतं प्रियांनो, जर कोण व्यक्ती असं करत आहे तर हे प्रीतीमध्ये चालत, तो जगातल्या लोकांसारखा चालत. तर सैतान कोण आहे? सैतानाचं एक दुसरं अजून एक नाव आहे. तुम्हाला माहिती आहे सैतानाचं नाव काय? दोष लावणारा. सैतान काय करतो? नेहमी दोष लावतो. हा असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे ना. तुम्हाला माहिती, मग प्रार्थना करा ना त्याच्यासाठी. देव बदलल त्याला. मध्यस्थी करा त्याच्यासाठी. देवाच्या हातामध्ये द्या त्याला. हालेलुया. ओके, पुढे बायबल सांगते हे तुम्हाला माहित आहे. मग पुढं ख्रिस्ताने, जर बोला, ख्रिस्ताने आपल्या करता स्वतःचा प्राण अर्पण केला. यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव झाली आहे.
बरं, येशूने कसं प्रेम केलं? कशामुळे प्रीतीची जाणीव झाली आपल्याला? येशूने काय केलं? येशूने स्वतःचा प्राण दिला. त्याच्यामुळं काय झालं? आपल्याला प्रीतीची जाणीव झालेली आहे. हालेलुया. तिथे बायबल सांगतात तेव्हा आपणही आपल्या बंधू करता स्वतःचा प्राण अर्पण केला. आपल्याला काय करायचं? एकमेकांसाठी प्राण अर्पण केला पाहिजे. हालेलुया. आहे की नाही? किंवा प्राण अर्पण, ठीक आहे, प्राण अर्पण तुम्ही करू शकता एकमेकांसाठी, पण त्याच्या अगोदर इथं बायबल सांगतं आपणही आपल्या मग जवळ संसाराची साधने असून आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही, त्याच्या ठाई देवाची प्रीती कशी? तर आपल्याकडे संसाराची साधन आहेत, आपल्याकडे अन्न आहे. जर कोण भुकेला आहे आपण त्याला अन्न देऊ शकतो, पण आपण बोलतो मी देणार. देवाची प्रीती आहे. आपण पाहतो कोण व्यक्ती आहे तो थंडीने खूप, आपण त्याला एक ब्लँकेट देऊ शकतो, पण आपण द्यायला तयार होत. इतकं महागाचं ब्लँकेट येते. आता हालेलुया. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्रियानो, तुम्हाला माहिती आहे का? आपला अनेक अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जीव असतो. असं सामान भंगारमध्ये विकायचंय. सामान काय करायचंय? भंगारमध्ये विकायचंय, पण विकू देत नाही गावचे लोक. कसं सामान आहे ते? हालेलुया. कशामध्ये जीव आहे? चांगल्या सामानामध्ये नाही, भंगारमध्ये जीव आहे. मग चांगलं कधी देणार? भंगार द्यायला असा जीव माग पुढं होतोय नुसता. हालेलुया. तर हे सर्व आज देवाचा आत्मा आपल्या बरोबर यासाठी बोलत आहे की आपण जरा ह्या खालच्या एक जगिक जीवनामधून आपण मुक्त होऊन त्या स्वर्गीय जीवनामध्ये प्रवेश करावा. हालेलुया. कोणतं जीवन? प्रभू येशू ख्रिस्तासारखं जीवन. त्याने काय केलं? त्याच्या रक्ताचा एक एक थेंब आपल्या करता अर्पण केला. आमेन. हालेलुया. मग या जगातली संसारातली साधनं आपल्याला जर कुणाला द्यायचे तर आपल्याला मागं पुढं बघण्याची गरज नाही. हालेलुया. प्रियांनो, दुसऱ्या शब्दामध्ये जसं आपण पाहिलं, तिसरे टाईपचे लोक कोण आहेत? येशू सारखे. ते काय करतात? देतात. काय करतात? का? तर त्याच्यामध्ये येशू सारखा स्वभाव, कारण त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. ते फक्त घेत नाही, ते देतात. काय करतात? देतात. तर तिसऱ्या टाईपचा माणूस कोणता माणूस आहे? हा येशू सारखा. आमेन. काय करतो हा? देतो. आणि मग म्हणून इथं बायबल सांगतं प्रियांनो ना, मुलांना आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. कशी प्रीती करावी? कृतीने व सत्याने. आमेन. तर खरोखर प्रियांनो, म्हणजे हे वचन, हे जे पत्र आहे मला खूप आवडतं, पहिले योहान. आणि या पत्रामधूनच माझ्या अंतःकरणामध्ये नेहमी ते बोलत असतो. हालेलुया. म्हणूनच एक गोष्ट आहे, तुम्ही बघा आपल्या मंडळीमध्ये आपण प्रत्येक हप्त्याला गरिबांसाठी जेवण करतो. मला म्हणजे असे जास्त कोण लोक नाही आहेत अशा मंडळ्या मी नाही बघितल्या की ज्या ना असे जेवण करतात, पण देवाने मला त्याच्या वचनातून दाखवलं
ठीक आहे, तुम्ही वचन खूप छान बोलता, सांगता, पण तुम्ही प्रॅक्टिकली करताय का मदत गरिबांना? हे पण गरजेचं आहे ना. बायबल हेच सांगत आहे. हालेलुया. ठीक आहे, आपण प्रचार करत आहे, आपण वर्शिप करत आहे, आपण प्रभूला धन्यवाद देते, हालेलुया. पण इथं जसं बायबल सांगतं, जे गरजमंद आहेत त्यांना मदत करणं पण हालेलुया. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे प्रियांनो, आपण जर प्रभू येशू ख्रिस्ताचे लेकरं, देवाचे जर लेकरं आहे, तर आपल्यामध्ये नेहमी कोणता स्वभाव पाहिजे? देण्याचा स्वभाव पाहिजे. कोणता स्वभाव पाहिजे? देण्याचा. जे गरजवंत आहेत त्यांना. हालेलुया. जर देवाची सेवा, देवाचे सेवक जे पूर्ण जगामध्ये देवाचं कार्य करत आहे आणि आपण जर त्या सेवकाच्या द्वारे आशीर्वादित झालेलो आहोत वचनाच्या द्वारे, मग हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली जबाबदारी आहे. त्या सेवकाईमध्ये आपण काय करावं? आपण आपलं अर्पण, आपले दशमांश द्यावेत. आमेन. आणि फक्त हेच नाही की फक्त ज्या चर्च मध्ये तुम्ही जाता, तुम्हाला माहिती आहे इवन असे काही सेवक आहेत, तुम्ही त्यांचं वचन ऐकता आणि ते वचन ऐकून तुम्ही आशीर्वादित झाला, मग तुम्हाला काय करायचंय? त्या देवाच्या सेवकाला अर्पण द्या, कारण तुम्ही ते वचन सांगितलं आणि मी आशीर्वादित झालो. आमेन. हालेलुया. अशा अनेक सेवक आहेत या जगामध्ये, इवन बाहेर देशामध्ये, ज्यांना मी अर्पण पाठवतो. मी त्यांच्या चर्चमध्ये जात नाही, कधी गेलो नाही, पण मी त्यांचं जे वचन ऐकलंय त्याच्यामुळे मी खूप काही शिकलो आणि बोल, अरे मी खूप आशीर्वादित झालो, त्यांनी जे वचन सांगितलं. हालेलुया. मग आपलं काम काय? आपण त्या देवाच्या सेवकांना आपल्या अर्पणाच्या द्वारे त्यांचा आदर करावा. आमेन. हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर अशा रीतीने एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण बघितलं 3 टाईपचे लोक. किती टाईपचे लोक? 3 प्रकारचे लोक. आणि या 3 पैकी आपल्याला तिसऱ्या टाईपचे येशू सारखं आपल्याला आपलं जीवन जगायचंय. आमेन. हालेलुया. आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जे भाऊ आणि बहिणी ह्या प्रकारे आपले जीवन जगतील, जे देतात, जे काय करतात? देतात, मी तुम्हाला 100% सांगतो, त्यांना कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही. काय? त्यांना कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही. पण जे फक्त घेतात 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 घेतात, त्यांना नेहमी कमी पडतो. त्यांना नेहमी काय होणार आहे? कमी पडणार आहे. ओके. जे काम करतात, स्वतःचं पोट बघतात, त्यांना पण कमी पडणार आहे. पण जे काम करतात, हालेलुया, आणि देवाच्या राज्यामध्ये देतात, गरजवंतांना देतात, हालेलुया. मी असं बोलतो ना, देवाने मला असं सांगितलं काही दिवसांपूर्वी की आपले जीवन हे रोज देणारं जीवन पाहिजे. रोज निश्चय करा की मी कुणाला तरी काहीतरी देणार. ज्यावेळेस एक भिकारी, विशेष करून आता लहान लेकरं किंवा तरुण स्त्रिया ज्यावेळेस भीक मागायला येतात, त्यांना कधीच भीक देऊ नका. पण जर खरोखर कोण एक भिकारी आला, वयस्कर आहे, चालता येत नाही, दिसत नाही, हालेलुया, तर त्याला फक्त 2 रुपये देऊ नका. जी आपली सवय, 2 रुपये काढले आणि दिले. चिल्लर आहे का आपण बघतो, हालेलुया. मदत करायची तर चांगली मदत करा. निघू द्या ना 10, 20, 50, 100, थोडस हालेलुया निघू द्या. ज्यांना खरोखर गरजवंत आहे त्यांना द्या. आणि तुमच्याकडे आहे
तर द्या. बायबल असं सांगत आहे, जर तुमच्यामध्ये प्रीती आहे तर तुम्ही द्याल. आमेन, हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, आज हे जे वचन आहे, हे सत्य आहे, हे आपण आपल्या अंतःकरणावर अंतःकरणामध्ये देवाचं जे प्रेम आहे ते वाहिलं पाहिजे. आणि हे प्रेम कसं वाहतं? ज्या वेळेस आपण देतो, ज्या वेळेस आपण प्रियांनो आपण बघितलं की जे गरजवंत ज्यावेळेस आपण त्यांना देतो, ते प्रेम आपल्यातून वाहते. ज्यावेळेस आपण मदत करतो कुणाला, हालेलुया, ते प्रेम आपल्यामधून वाहते. हालेलुया. आणि खरोखर मला असं वाटलं आता वेळ आलेली आहे. आपल्याला जसं ऑलरेडी माहिती आहे, आपण एकदम शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या क्षणामध्ये आपण जगत आहोत. आपल्याला सर्व चिन्ह दिसत आहेत, प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. हालेलुया. तर आपण देवाचे खरे लेकर बनून येशू सारखं आपण जीवन जगूया. कसं जीवन जगूया? येशू सारखं. आणि येशू कोणतं जीवन जगला? कोणतं जीवन जगला? हालेलुया. आपण एक वचन, शेवटचं वचन आपण वाचूया आणि मग आपण प्रार्थना करूया. हालेलुया. Hallelujah. Thank you, Jesus. ज्यावेळेस आपण प्रेषितांची कृत्ये याचा 20 अध्याय, प्रेषितांची कृत्य याचा 20 अध्याय, आणि यावेळेस प्रियांनो आपण 34 पासून ते 35 पर्यंत वचन वाचूया. माझ्या व माझ्या सोबत्यांच्या गरजा भागविण्याकरिता याच हातांनी सेवा केली, हे तुम्ही स्वतः जाणून आहात. सर्व गोष्टीत मी तुम्हास कित्ता घालून दाखविले की तसेच श्रम करून तुम्ही दुर्बळांना सहाय्य करावे, आणि घेण्यापेक्षा देणे ह्यात धन्यता आहे, असे जे प्रभू येशू स्वतः म्हणाला, त्या वचनाची आठवण ठेवावी. हालेलुया. तर प्रियांनो, सर्वात महत्वाची गोष्ट इथं आपण पाहिली. पाऊल बोलते पुन्हा एकदा, काय म्हणते? याच हातांनी श्रम केले. तर जे सर्व भाऊ आहेत इथं 23 वर्षाच्या वर, तुम्ही काम करणं गरजेचं आहे. तुम्ही काय करणं गरजेचं आहे? काम करणं गरजेचं आहे. हातांनी श्रम करणं गरजेचं आहे. घरात बसून राहू नका, बाहेर निघा आणि काम करा. हालेलुया. दुसरी महत्वाची गोष्ट, सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखवले आहे की तसेच तुम्ही ही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे, आणि सर्वजण बोला, घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त आशीर्वाद आहे. पुन्हा एकदा बोला, घेण्यापेक्षा देणे यात जास्त आशीर्वाद आहे. इथे शब्द आहे धन्यता, पण धन्यता म्हणजेच आशीर्वाद. आशीर्वाद कशामध्ये? कशामध्ये? घेण्यापेक्षा देण्यामध्ये आशीर्वाद आहे. कशामध्ये आशीर्वाद आहे? मग एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही देणारं जीवन जगत आहात तर तुम्ही आशीर्वादित जीवन जगत आहात. आपण जर फक्त घेणारं जीवन जगते तर आपण एक शापित जीवन जगते. म्हणून आपल्याला काय करायचंय? इथं बायबल सांगते गेल्यापेक्षा देणे या जास्त धन्यता आहे, असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता. हे वचन कोण बोललं? कोण बोललं? पास्टर पॉलचं हे वचन आहे का?
का पीटर बोलला? कोण बोलला हे वचन? घेण्यापेक्षा जास्त. आमेन, हालेलुया. घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे, असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवा. आमेन. तर शेवटची एकच गोष्ट मी तुम्हाला बोलेल. हालेलुया. आपल्याला पहिल्या टाईपचं नाही बनायचंय. काय नाही बनायचंय? घ्या घ्या घ्या, चोरी करा, जीव घ्या सैतानासारखं. दुसरे लोक कोण आहे? मी देणार, मी माझ्या पोटासाठी केले, मी माझ्या लेकरासाठी केले. पण ह्याच्यातून वर निघा आता. हालेलुया. तिसरे कोण आहे? ते काम करतात, ते धंदा करतात फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी नाही, अनेकांना मदत करण्यासाठी. हालेलुया. देवाचं राज्य वाढवण्यासाठी, अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण बनण्यासाठी. आणि हे जे तिसरं टाईपचं जीवन आहे त्याच्यासाठी इथं बसलेल्या प्रत्येक विश्वासणाऱ्याला देवाने पाचारण केले. हालेलुया. कोणतं जीवन जगण्यासाठी? यालाच आपण बोलतो अब्राहामाला दिलेला. कारण देव अब्राहामाला काय बोलला? मी तुला आशीर्वाद देईन आणि तू अनेक राष्ट्रांना आशीर्वादाचं कारण बनशील. एक नदी तू बनशील, एक नदी तू बनशील, वाहणारी नदी. मी तर तुला आशीर्वाद देईनच देईन, पण तुझ्याद्वारे राष्ट्रांना आशीर्वाद देईन. हे आपल्या सर्वांचं भविष्य आहे, जर तुम्ही तुमच्या मनावर घेतलं आणि अंतःकरणामध्ये ठेवलं तर. आमेन. ओके. तर यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, आपण प्रार्थना करूया आणि प्रभूला विशेष सहाय्य मागूया. प्रभू तुम्हाला सहाय्य कर. हालेलुया. की मी घेणारं नाही, मी देणारं बनावं आणि मी अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण बनावं. माझ्याद्वारे अनेक जे दुर्बळ आहेत, जे गरजवंत आहेत, त्यांच्या गरजा भागाव्यात. मी उत्तेजन देणारं बनावं. आमेन. काय बनावं? तुम्हाला माहितीये जे पहिल्या टाईपचे लोक आहेत ते नेहमी दुसऱ्यांना खाली ओढतात. तुम्हाला माहितीये खेकडे. तुम्ही जर एका ह्याच्यामध्ये ठेवले, एका टोपलीमध्ये खेकडे काय करतात? सर्वजण एकमेकांचे पाय ओढत राहतात. खेकड्यांचं जीवन, दैहिक जीवन, दुसऱ्यांना खाली पाडण्याचं जीवन. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ना, ज्यांचा स्वभाव बदलला नाहीये येशूच्या द्वारे, त्याच्यामध्ये असाच स्वभाव आहे. खाली ओढ, ह्याला खाली ओढ, त्याला खाली ओढ, याला नाव ठेव, त्याला. ते प्रार्थना नाही करणार की त्याचा भाऊ बदलावा, तर 10 लोकांकडे जाऊन चुगली मात्र करतील. म्हणून असं करू नका. आता तुम्ही देवाचे लेकर आहे का? तुम्ही नवीन उत्पत्ती आहे ना? हालेलुया. नवीन उत्पत्ती आहे तर बायबल सांगतं देवाच्या लेकरांसारखं चाल. आमेन. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाचे जे लेकर असतात त्यांच्यामध्ये कृपा असती. काय असती? ती कृपा काय करते? दुसऱ्यांना झाकून टाक. दिसत आहे माझा भाऊ काहीतरी विचित्र आहे, नाही मी हे नाही सांगणार कुणाला, मी त्याला झाकवल, मी त्याच्यासाठी मध्यस्थी करल, मी त्याच्यासाठी प्रार्थना करल. आमेन. खेकड्यामधून आता निघालो आपण. कुठे गेलो आता आपण? स्वर्गीय जीवनामध्ये. आमेन. ओके. यावेळेस आपण सर्वजण प्रार्थना करूया. मला माहिती आहे तुम्हाला देवाचं वचन स्पष्टपणे समजलेलं आहे. हालेलुया. आपले जीवन कशासाठी आहे? आमेन. तर आपण सर्वजण प्रार्थना करूया. हालेलुया. ओ रबा सियांदा रबा सेकेरियांदा रबा रियांदा रबा शेबेरियांदा रबा रियांदो रोबो सेबेरिया
Mendere beri yandara bashi yandara baseberi yandara basikiri yandara baria. Mentorobo siyandara bari yandara bashiendere beri yandara bari yandara bashekeria. Ridori yandara bari yandara baziberi yandara basheheria. पिता येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या जवळ येतो, आम्ही तुझ्या जवळ विशेष करून मध्यस्थी करतोय, प्रार्थना करतोय. आम्हाला प्रत्येकाला आज तुझ्या वचनामधून दाखवलंस की तू आम्हाला कशासाठी निर्माण केलंस, या जगामध्ये आमचा उद्देश काय. प्रभू, या जगातल्या लोकांसारखं आम्ही फक्त घेणारं लुबाडणारं बनू नये, फक्त स्वतःच्या गरजा भागवणारं आम्ही बनू नये. पण पित्या, आज आम्ही तुझ्या वचनामधून बघितलं, आम्हाला प्रीतीची जाणीव त्यावेळेस झाली ज्यावेळेस प्रभू येशू तू तुझं सर्वस्व आमच्यासाठी अर्पण केलंस. पित्या, आम्हाला देणारं बनव. पित्या, आम्ही एकमेकांसाठी द्यावं, एकमेकांची काळजी घ्यावी. पित्या, अनेकांना मदत करणारं बनावं. पण पित्या, आम्हाला प्रत्येकामध्ये तुझ्या दैवी प्रीतीचा वर्षाव आमच्या जीवनामध्ये कर. राबा बाबा रियांदो रोबो सेरिया ओ राबा शेहेरियांदा राबा सेरियांदो रोबो सोखोरिया. प्रत्येकाला तुझी कृपा दे. आणि पित्या, आम्हाला सर्वांना पित्या विशेष करून प्रभू खरोखर ते स्वर्गीय जीवन प्रभू येशू तुझ्यासारखं जीवन घेण्यापेक्षा देण्यामध्ये जास्त धन्यता आहे. आम्ही रोज कुणासाठी आशीर्वादाचं कारण बनावं म्हणून रोज पित्या तुझी कृपा आम्हाला दे. आणि प्रभू, तुझं गौरव आमच्या सर्वांच्या द्वारे करून घे. सर्व महिमा, सर्व आदर आणि सर्व गौरव तुला देतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन.